गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज होता. त्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून अनेक चांगले कामं झाले. शहरात झाले, सायविटीसाठी आमच्या खेडगावमध्ये अमरधाम असेल, बऱ्याचशा गोष्टी त्या चांगल्या झाल्या. त्याबद्दल प्रशासनाचे मनापासून आभार. काल प्रशासनाने बजेट सादर केलं सभापती साहेबांना आणि आज त्याचा सगळा साहेबांनी सांगितलं रात्री अभ्यास करून या. तुम्हाला सांगतो रात्री झोपलोच नाही, चांगला अभ्यास करून आलो आज. पण इथं आल्यानंतर ते वाचन चालू झाल्यानंतर एक एक गोष्ट समोर यायला लागली. आमच्या महिला नगरसेवकांनी काय सांगितलं, वारे साहेबांनी सांगितलं, महापौर साहेबांनी सांगितलं, मनसुर साहेबांनी, कातूर, सगळ्यांनी ज्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने मान्य करायचा प्रयत्न केला. जे काही बजेट सादर झालं ते मला असं वाटतं काल अंदाजे 17,10,00,000 कोटीचं बजेट सादर केलं. म्हणजे एवढं फुगीर बजेट आहे का बाहेर गेल्यानंतर लोक विचारतात तुमचं बजेट किती आहे, त्यांना सांगितलं 1710 कोटी. मग त्यांना असं वाटतं की शहरात म्हणजे एकदम सुजलाम सुफलाम असं जे नगरकडे कधी फिरकले नाही. आता काय होतं, सभापतींचा मोठा संपर्क आहे, सगळ्यांचा जे वाचले सगळ्यांचा संपर्क आहे. बाहेर गेल्यानंतर तर फक्त फुगीर बजेट न ठेवता महानगरपालिका म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यात सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं महानगरपालिका देते. त्याच्यात लाईट असेल, पाणी असेल, रस्ता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल. आता तुम्ही मागाशी मुद्दा वाचला तो शिक्षणाला काहीतरी 50% आपण जवळजवळ 7 कोटी रुपये खर्च करतो. हा 7 कोटी होते तिथपर्यंत. पण ते दिल्यानंतर म्हणजे आता आपण एक एक करून सगळे प्रश्न मांडूच. आता आम्ही तर काय बोलणार नव्हतो, कारण मागच्या 5 वर्षात आमची बऱ्यापैकी मुद्दे मांडून झालेले. आता ह्या वेळेस पाहिले, आता मागच्यातले आमचे काही नगरसेवक म्हणले आम्हाला काही परत यायचे नाही पालिकेत. आता आमची आऊट झाली, यांची झाली नाही मला माहित नाही, पण माझी झालेली. हे काही विषय मार्गी लागत नाही. आता 7 कोटी रुपये जेव्हा शिक्षण विभागात खर्च होतो, काय काय महानगरपालिकेतून आतापर्यंत जे महानगरपालिकेची शाळा स्थापन झाल्या त्यातून किती मुलं स्पर्धा परीक्षा पास झाले. गेल्या समजा 7 वर्षापूर्वी आम्ही निवडून आलो, त्यानंतर 2 वर्ष प्रशासक, त्याच्यानंतर परत निवडून आलो. याच्यामध्ये किती मुलं मंथन मध्ये बसले होते, म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धेतून किती मुलं पुढे आले. म्हणजे फक्त महानगरपालिकेची शाळा फक्त जे जिल्ह्याचे बाहेरचे जे शिक्षक आहेत ते फक्त आपल्या महानगरपालिकेत आणण्यासाठी ती शाळा चालू होत्या. बऱ्याच वेळेस मागणी केली, ती चालू देऊन टाका ना. ते जर 7 कोटी रुपये जर आपले वाचले ना, तुम्हाला असं वाटतं का MSCBचे अधिकारी आपल्याकडे येऊन बसते का तुमचं बिल थकलंय तेवढी बिल भरा. हे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून किती विद्यार्थ्यांना एक शिक्षक आणि किती विद्यार्थी विचार ऐका ना, एकदा घेऊन सगळं काय होईल. आता तुम्हीच म्हणले बोला, मी तर धरून आलो होतो काय बोलायचं नाही, बोललं पाहिजे ना लोकशाही. नाही बोलून काय करता, इथं फक्त बोलायचं आणि परत मागायचं. मला पण बरेच जण सांगते तू जास्त काय भांडू नको, आपण काय तुम्ही कुणीच आपल्या स्वतःसाठी काही भांडत नाही. जे काय असेल ते समाजासाठी आपण भांडतो. त्या दोघं स्टाईल मध्ये नगरसेवक व्हायचं तिकडे छापे देण्याचं, ते करण्यापेक्षा आपलं घर राहिलेलं कधी चांगलं आहे. पण जे गरजेचं आहे, आज वारेसाहेब 7 कोटी रुपये जर आपल्या वर्षाला जर जात असतील तर तुम्हाला सांगतो का काही शाळेची ती बेकार परिस्थिती का तिला 20, 25, 30 विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिक्षक आहेत. म्हणजे ऐका ना साहेब, एकदा आपण सगळं मांडतो मग त्यानंतर तुम्ही सगळं पुढे घ्या. आता ते मी ठरवणार होतो पण आता ज्यांनी सांगितलं बोला मी, म्हणजे शिक्षणाची ती परिस्थिती, लाईटची आता ती काही वेळ घेत नाही. तुम्ही दोघांनी लाईटचा पण विषय सांगितला, तुम्ही पण बोलले. म्हणजे लाईटला तीच विषय, शिक्षणाला तीच विषय, रस्त्याला ज्या त्या ठिकाणी गरजेचे. तुम्हाला सांगतो देवी रोडला म्हणजे नवरात्रात 10 दिवस अख्खे जिल्ह्यातून तिथं दर्शनाला लोक येतात. मला असं वाटतं का तो रस्ता झालेले 15 वर्ष झाले असते. एक विषय घेतला ना शिक्षणाचा मी काय सांगतो, मी जर हे सगळे मुद्दे एकदा सांगितलं ना का तोपर्यंत त्यांना वेळ भेटेल. ते आहेत ना, त्यांना वेळ भेटेल, सगळ्या गोष्टी त्यांना सांगते. चालू या पुढे या. शिक्षण विभागाचे कोणी पुढे या. 43 शिक्षक आहेत आणि 96 पेन्शनर आहेत.
त्याच्यामध्ये जास्त आहे. हो, या शाळा आहेत ना, तुम्ही हे शाळा शेअर मिळवाल्यांचे किती होते पेन्शनचे पैसे द्यावे लागतात. ऐका ना, जेवढे काय माहिती का, काही तुम्ही जसे झेडपीचे तुमच्याकडे तिकडे हे करून जाते तसं काय तर ते आपल्याकडे जे आले ना, सर सर मला एक सांगा, आपल्याकडे झेडपी तुम्ही इकडे वर्ग झाले शिक्षक किती आहेत? झेडपीने अहो म्हणजे इथं बोलू नका, बोलायची वेळ येते. एक मिनिट थांबा. अहो आम्ही काय आमच्या घरचे प्रश्न इथं मांडत नाही. हे जे शिक्षणाचा विषय मांडला ना, तर आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायत हाती होती, बोलेगाव असेल, नालेगाव असेल, केडगाव असेल, सावेडे असेल, हे पहिले ज्या ज्या वेळेस ग्रामपंचायती होत्या त्या झेडपीच्या शाळा आपल्याकडे आहेत. तिथं अडचण अशी का जागा आहे, महानगरपालिकेची शाळा आहे झेडपीची, तुम्हाला सांगतो दुरुस्तीला सुद्धा पैसे देत नाही. ते पत्रकार दोघी बसलेले ते तिथे झेडपीत होते, मी तिथे गेलो. 4-8 दिवस मी सलग भेटायला जायचं सिओरला, भेटलेच नाही सिओर, भेटलेच नाही. एक दिवस मला निरोप मिळाला का तिथं सभा चालू आहे. डायरेक्ट सभा दानका का डायरेक्ट आतमध्ये अशी आपली जी सभा चालली ती सभा चालली होती. सगळ्या सभापती समोर सांगितलं सिओरला आमची सभा चालू आहे. अहो म्हणलं तुमची जरी सभा चालू असली ना, तुमची शाळा आमच्या हातात आहे. एक तर ती शाळा आहे ना, ती जागे सगळं तुमच्याकडे घेऊन टाका, नाहीतर ती शाळा आहे ना तुमच्या सगळ्या शिक्षक सगळं आमच्या महानगरपालिकेत घेऊन टाका. काहीच नाही आलं. म्हणजे गेल्या 7 वर्षापासून आम्ही हे बांधतो. कशासाठी बांधायचं? हो, आम्ही जे बांधतो ना हे समाजासाठी बांधतो. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी 2 गुन्हे माझ्यावर दाखल केले. कशासाठी करायचे? उद्या मग शिक्षण विभागात गेलो तर झेडपीने माझ्यावर गुन्हा दाखल केला असला. म्हणजे पुढे तरी जर याला एका याच्यावर आणायचं असेल तर आपल्या सगळ्याला व्यवस्थित त्यात मान्य करू. आणि फक्त नगरसेवक चांगले आहेत, अधिकारी चांगले आहेत, कर्मचारी चांगले असं म्हणून चालणार नाही. ही संस्था म्हणजे आपलं सगळ्यांचं एक घर आहे. आणि हे घर जर व्यवस्थित चालायचं असेल तर त्यात कर्मचाऱ्यांनी बी आयुक्तांना तेवढी मदत केली पाहिजे, आयुक्तांनी बी तेवढी मदत नगरसेवकांना केली पाहिजे, आणि नगरसेवकांनी मग तेवढी मदत प्रशासनाला, शासनाला केली पाहिजे. हे फक्त अर्धवट जर चालणार असेल तोच मुद्दा परत रिपीट तोच. आता हे झालं ना, आता हीच मुद्दा तुम्हाला सांगतो, आपण गेल्यानंतर जे कोण स्थायीला सदस्य येतील ते सदस्य शिक्षण विभागाचा मुद्दा मांडतात. मग तोच रिपीट कशासाठी करायचा? मग त्यात काहीतरी बदल काय करते? ती जी शाळा आहे देऊन टाकायला चालवायला. कुणी जर घेत असेल ना, अहो आपल्यापेक्षा ज्यांनी इंग्लिश मिडियमची चालू केलं युनिट, फक्त युनिटला जोरात चालतंय. अहो ते अशी परिस्थिती आहे, त्या शिक्षकांना बिचारांना 8,000-9,000 पगार आहे. तिथं जर 5,000पासून पगार आहे. ते मॅडमला त्या सरांना विचारलं ना, ते आम्हाला 8,000 पगार आहे, 9,000 पगार आहे. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती. आणि आपल्या लोकांना साहेब शिक्षकांना पगार किती आहे? आपल्या शिक्षकांना पगार किती? 70,000 रुपये पगार. मला 3 लाख रुपयाची नोकरी लागत होती. मी ते सोडून तिकडे आलो. आणि शिक्षक किती आहे? 43. किती शाळा आहेत चालू? चुकलंय ते सगळं. 11 शाळा चालू आहे. म्हणून चुकलं की सर तुमचं काम चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत, पण आमचं एकच म्हणणं आहे का त्यात काहीतरी सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या सुधारणा होणार नसते. आता डांगे साहेब तुम्हाला सांगतो, सकाळी 8 वाजता 9 वाजता हॅलो माणूस भाऊ यावर तेवढं साहेब आता उठलोय. साहेब तिथं साहेब काय घेतलं नाही त्यांना, त्यांनी काय पालिका सगळी मुक्त घेतलं नाही. हे आपल्या सगळ्यांना असं काय नाही मी आयुक्त साहेबांची स्तुती करतोय, जेव्हा चुकून तेव्हा त्यांना मी बोलतोय. हे सिस्टीम पुढे बदलली पाहिजे. नाहीतर दरवेळेस नगरसेवक येऊन तुम्हाला सांगतो पुढे आहे ना 10-15 वर्षांनी पुढे घरी जाऊन उमेदवार आणा लागते. चला रे महानगरपालिकेला उभा राहा, चला रे महानगरपालिकेला उभा राहा. शिक्षणाचा मुद्दा होता म्हणून शिक्षणातल्या ज्या काही अडी अडचणी आहेत सर, जर हे जर सुधारणा झाली ना, हवा तिथे बसलेले कर्मचारी आहेत ना, आता तुम्ही आपल्या सगळ्याच्या संबंधित आहेत. अहो यांना जर पगार टायमाला नाही भेटले ना, यांनी जे लोन घेतलेले त्याचे हप्ते सुद्धा टायमाला जात नाही. आणि एकदा यांचे जर हप्ते जर बाउन्स होत असले तर त्यांना उद्या कोणी सरकारी नोकरी असून सुद्धा कोणी उभा नाही करणार कोणती बँक. म्हणजे पुढे तरी याला तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी काय ते मांडत नाही, पण जे शिक्षण एक उदाहरण दिले पुढे तरी आपल्याला जर पैसे इन्कम चालू झाली तर आवडून तिथला मजा आहे. नाही तर मग आमदार साहेब पैसे आणते, तिकडे पालकमंत्री पैसे ते शहर डेव्हलप होते, मग आपली काय जबाबदारी नाही असं म्हणून आपल्याला जमणार नाही. आमचं ते आता मी काही बोलत नाही.
पण एकच गोष्ट सांगतो, ऐकतं साहेब, आता ह्या बजेट मध्ये आता ते केळगावचं विभाग कार्यालय इतकी बेकार परिस्थिती आहे ना, जर तुम्ही आता व्हिजिट केले ना, कुठं तर घ्या ना ते बजेट मध्ये, कुठं तर ते कार्यालय बांधू आपण नवीन. अहो तिथं ते रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, एकदम खाली आहे. म्हणजे अक्षरशः आहे ना का, पाऊस जर झाला, पाणी जर रस्त्यावर सांगलं ना, तर ते पाणी सुद्धा तिथपर्यंत येत होतं. बऱ्याचशा वेळेस तिथं त्यावरून वाद होते. तो पुतळा संदर्भात हे करा, ठीक आहे, जागा पीडब्ल्यूडीची असेल, थोडं छोटा बांधू आपण, त्याला काय करता येईल. आता इकडे सावेडी या भागातून माहिती नाही, हा थोडा हाईट दिली ना त्याला, तर ते खड्ड्यात त्याला थोडं हाईट दिली ना, तर त्याला एक प्रश्न सॉल्व्ह होईल. आता इकडे बऱ्याच ठिकाणी गार्डन आहे, इकडे कल्याण रोडला गार्डन करा, केळगावला एखादं चांगलं गार्डन करा. म्हणजे गार्डन झालं ना, तर बरेचसे लोक जे इकडे येते, काही कल्याण रोडला जाते, काही केळगावला जाते. आता लय पटपट उठकायला लागलं म्हणून सांगतो, तुम्ही काय म्हणले सावली गार्डन करा म्हणजे म्हणलं ना सावडीला गार्डन करा, एक सावडीला करा, एक ऐका ना, एक करा. सावलीला गार्डनला जागा नाही ना. नाही त्यांच्या पद्धतीने करतात ते बोलेगावला एखादं गार्डन करा. नाही ते सावडीला काय आपण विरोध थोडी ते सावडीला, ते आपले सगळे नातेवाईक घेतील. ते जरी मला जपत नसले तर मला त्यांना जपावं लागेल. त्याचप्रमाणे आता जे आपण छोटे छोटे जे आरोग्य केंद्र चालू केलेले आहेत शहरात, आता हे मुद्द्या याच्यात घ्या म्हणून मी सांगतो नाही. नाही आरोग्य केंद्र जे चालू केले, एखादं केळगावला जर मोठं आठवड्यात जर हॉस्पिटल केलं महानगरपालिकेचं, मला असं वाटतं का कुमार वाकडे आणि निखिल वारेंनी काहीतरी मागणी केलेली माग कसावेडीसाठी, ते मग तिकडलं नाही बोलत, मी आपलं केळगावचं सांगतो. तर तेवढं एक जर दवाखाना जर तिथं झाला, तर मला असं वाटतं जे आपण छोटे छोटे जे केंद्र चालू केले, नक्की त्याच्यामुळे गोरगरीबाला त्या हॉस्पिटलचा फायदा भेटतो. तर ते जर हॉस्पिटल झाले तर इथं फक्त गोळ्या भेटतात, तिथे गेल्यानंतर त्यांना सलाईन भेटत, आणखी पुढची काय ट्रीटमेंट असेल ती भेटत. आता काही जास्त पुढचं घेत नाही, तुम्ही